हाय एव्हरीवन, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे डेली व्लॉग अँड देसी फ्लेवर्स. सण जरी मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा असला तरी आपल्याला घरकामाला काही सुट्टी वगैरे मिळत नाही. मग काय, शिवच्या पप्पांना आणि सासूबाईंना टिफिन दिल्यानंतर घरातली थोडीशी क्लिनिंग करावी म्हटलं. जास्त नाही पण वरवर जेवढी जमेल तेवढी. TV युनिट वगैरे सगळा क्लीन करून घेतला. घराच्या क्लिनिंगसोबतच माझं इकडं स्वयंपाकाचं कामसुद्धा चाललं होतं बरं का. इकडे मी डाळ शिजत घातली होती पुरणासाठी. शिव जागा आहे तोपर्यंत मला कुकरचं आणि मिक्सरचं काम आवरून घ्यायचं होतं. तो झोपल्यानंतर ही कामं अजिबात करता येत नाही. शिट्टीच्या आणि मिक्सरच्या आवाजाने तो हमखास उठतो. कपड्यांच्या घड्या वगैरे लगेच घालून घेतल्या, कारण नंतर स्वयंपाकामध्ये गुंतल्यानंतर ही कामे अशीच राहून जातात आणि आजचं काम उद्यावर ढकललं जातं. त्यामुळे कपड्यांचा बराचसा ढीग पडला जातो. मग माझ्या सर्व कामाच्या वेळा ह्या शिवच्या नियोजनावर अवलंबून असतात. इकडे कुकरच्या 2-3 शिट्या झाल्या होत्या. मग मी कुकर बंद करून टाकला आणि कुकर गार होईपर्यंत जेवढी काही मला वरवरची कामे करून घेता येतील तेवढी मी करून घेतली. शिवच्या पप्पाने त्याच्यासाठी काही ड्रॉइंगचे बुक्स आणले आहेत. त्याला ड्रॉइंग करायला आजकाल खूप आवडतं. मग त्याला ड्रॉइंगचे बुक्स वगैरे दिला. त्यामध्ये तो इतका गुंग झाला, तोपर्यंत मला इकडे माझी कामे आवरून घ्यायची आहेत. कुकर पूर्णपणे चांगला गार झाला होता. मग त्यातली डाळ काढून घेतली. डाळ अशा प्रकारे अशी मऊ शिजवून घेतली. मग ही डाळ मला आता मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे. तर मिक्सरमधून काढताना ही पूर्णपणे वाटली काही जात नाही, म्हणून थोडंसं जसं लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करून ही डाळ पूर्ण मला वाटून घ्यायची आहे. तसा डाळीचा कटसुद्धा मी काढून ठेवला. अशी पूर्णपणे ही पेस्ट बनवून घ्यायची. मग ही पेस्ट आपल्याला ज्या भांड्यामध्ये पुरण करायचं आहे त्या भांड्यामध्ये टाकायची आणि वरतून चिरलेला गूळ त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचा. ही डाळ तर पातळ दिसतेच आहे, नंतर त्याला गूळ टाकल्यानंतर ते अजून असं लिक्विड फॉर्ममध्ये येईल आणि ते अजून पातळ दिसेल. पण जसं जसं त्याला वाफ लागेल तसं तसं ते घट्ट घट्ट होत जातं. प्रत्येकाकडे पुरण करण्याची एक वेगळीच पद्धत असते. माझ्या आईच्या घरीसुद्धा एक वेगळीच पद्धत आहे. पण जसं मी इथं सासरी आले तेव्हा मला सासूबाईंनी ही पद्धत शिकवली होती आणि खरंच मला ही पद्धत खूप आवडली. झटकीपट असं पुरण त्याच्यामध्ये केलं जातं. ज्या ताईंना डाळ शिजवण्याचा किंवा गुळाच्या प्रमाणाचा असा काही अंदाज येत नाही, त्यांनी खरंच अशी डाळ शिजवून असं पुरण केलं तर त्या झटपट शिकल्या जातील आणि खरंच इतकं टेस्टी पुरण होतं हे. हे मिश्रण हलवताना आजूबाजूला जे लागलेलं पुरण आहे ते सुद्धा काढून घ्यायचं, कारण त्याचा करपट वास मग बाकीच्या पुरणाला वगैरे लागतो आणि मग ते चव वगैरे त्याची अशी कडवट लागते. हे बघा, अशा प्रकारे हे पुरण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची. काही जण सूंठ पावडर वगैरे टाकतात. तुम्हाला ज्या काही कोणत्या आवडतील त्या त्यामध्ये पावडर टाकून द्यायच्या आणि मग असं घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते उलथनं घालून बघायचं. ज्यावेळेस ते स्ट्रेट उभं राहील त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण एकदम 100% चांगलं झालं आहे. इकडं पुरण झाल्यानंतर मग मी कटाची आमटी करायला घेतली. कटाच्या आमटीसाठी मी कांदा घेतला, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, टोमॅटो आणि काही खडे मसाले घेतले. खडे मसाल्यामध्ये घेतली दालचिनी, दगडफूल, लवंग आणि जिरं. हा सगळा मसाला मी एक क्रमाने नंतर तेलामध्ये चांगला परतून घेतला. लाल होईपर्यंत त्याला भाजून घेतला आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं. मग पातेल्यामध्ये जिरा, मोहरी आणि भरपूर असा कढीपत्ता. कटाच्या आमटीला भरपूर कढीपत्ता घालायचा, त्यामुळे त्याची चव आणखी वाढते. बरेच जण म्हणतात की ॲल्युमिनियमची भांडे वापरणं टाळा वगैरे, पण सध्याच्याला माझ्याकडे हेच आहेत. मी सुद्धा ह्याचा भरपूर प्रमाणात वापर कमी करणार आहे. हळूहळू ते बंद करून टाकणार आहे. मग चांगली फोडणी झाल्यानंतर आपण जे काही मसाले भाजून आणि ते वाटून घेतले होते ते त्यामध्ये मसाला ॲड करून टाकायचा आणि त्याला साईडने चांगलं तेल सुटोस्तोवर त्याला परतून घ्यायचा. मग त्यामध्ये हळद मसाला ॲड करून पुन्हा ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं. तुमच्याकडे जे काही सुके मसाले असतील ते त्यामध्ये ॲड केले तरी चालतील. मग जो काही आपण डाळीचा कट काढला होता त्यामध्ये थोडीशी डाळसुद्धा काढायची, मग त्यामध्ये ओतून द्यायची आणि ही आमटी छान 15 मिनटं उकळू द्यायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इकडे आमटी उकळते तोपर्यंत मी इकडे पुरणपोळ्या वगैरे लाटून घेतल्या. मला काही जास्त पुरणपोळ्या लाटायच्या नव्हत्या. सासरे गावी होते. शिवचे पप्पा काही पुरणपोळी खात नाहीत आणि सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठीच पुरणपोळ्या तेवढ्या लाटायच्या होत्या. मग 2-3 पुरणपोळ्या लाटल्या आणि बास केलं. तोपर्यंत शिवच्या पप्पांनी इकडं होळीची सगळी तयारी केली होती. मग होळीची पूजा केली.
होळीला आणि देवाला नैवेद्य नारळ केला. नैवेद्यापुरते मी भजी काही तळले होते, पण जेवणात सगळ्यांना गरम गरमच भजी लागतात. मग इकडे भजी तळण्याचं माझं काम चाललं होतं. असा दिवसभराचा थकवा माझ्या चेहऱ्यावर आज दिसत होता. मग संध्याकाळी सगळ्यांनी मिळून असं जेवण केलं, मस्त होळीची पुरणपोळी वगैरे खाल्ली. असा होता आजचा व्लॉग. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला पुढे मोटिवेट करतील नवीन नवीन व्हिडिओ आणण्याकरता. त्यासाठी छान छान कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.